प्रवेश करतात। त्यामध्ये पहिल्यांदा कुसगावचे सरपंच राजेंद्र धनाजी केदारी यांचा या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होते। ते सो घरी येतात परत हिरामन भागोजी केदारी सरपंच, युवा कार्यकर्ते सागर अशोक केदारी उपसरपंच, माजी चेअरमन शशिकांत राजाराम तोंडे, पालेकर, अशोक खंडू आमले, त्यानंतर शुभम उत्तम घोटकुले, शुभम रोहिदास आमले, सतीश टेमगिरे आणि श्यामा वगैरे सगळ्यांना गणेश केदारी, किशोर चिंतामण केदारी, हर्षल कडुसकर, बाबू आमले, सुशाल खिलारी, बाबू आमने कोण आहे? बाबू कोण आहे? अरे रमेश बंगुळे रे घोसगे, सुशाल खिलारी, सुशाल खिलारी, निलेश केदारी, पंकज केदारी, श्रवण भालेकर, 90% राष्ट्रवादी गेले काय करायला आता? रुपेश लोअर, फक्त एक सूचना किंवा विनंती आहे, आपली पहिली टीम आणि तुम्ही सगळे आता एकत्र व्हा, काही मतभेद ठेवू नका आणि एकमेकाला पुढे बाबा तू पहिला मी आताचा आमदार त्याला आम्हाला मिळतो, आता तुम्ही आहेत सगळं आता इसरा आता पहिल्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामागे उभे राहा, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम मी माझं करेन। सागर तुला काय बोलायचंय? सागर तुला काय बोलायचंय का? बोल ना, बोल दोन मिनिटं. आपण सगळ्यांना बरोबर घ्या। भाऊ व्हॉट्सअपला काढलेले मंदिरातले काढले ते भरपूर लोक आले आता, 1 2 3 4 5 10 11 16 कुसगावच्या 50 कार्यकर्त्यांनी आज पक्ष प्रवेश केलेला आहे। जे भारतीय जनता पक्षानं इथल्या स्थानिक नेतृत्वानं केली, ज्यांनी वेगवेगळ्या आश्वासनं दिली, वरचे मला सगळ्या माझ्या राष्ट्रवादी पक्षातल्या इतर पक्षाच्या मंडळीनं पाहिलं आणि काम कुणाकडनं होणार आहे, आपल्या गावात आपल्याला विकास कामं करायचे असेल तर ते कुणाच्या माध्यमातून होतील, हा विश्वास ठेवून सगळी मंडळी आता पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आली। आज सुरुवात झाली, रोज आता चालू आहे माझी दोन चव्हाण आणि रमेश चव्हाण घ्या ना इकडे योगेश रमेश भाऊ होते पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत आलेली त्यांनी पण चांगलं
अजित दादा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि आज त्यांनी समाजाला मोठेपणा दाखवून दादाशी संवाद आपल्याकडून त्यांनी निर्णय केलेला आहे. मनापासून अभिनंदन करतो आणि आगामी काळामध्ये स्वर्गीय नेताजी गोडसे आणि हा परिवार आपला परिवार आहे. रमेश भाऊला देखील आम्ही सर्वजण बरोबर घेऊन योग्य ती आता जबाबदारी द्यायचा असं सर्वांनी ठरवले. आम्ही एकत्र काम करून बोलणार आहे. सागर तुम्ही सागरच्या दादाच्या सरकारने आणि सुगंधाच्या सरकारने ही सोडलं येतोय आणि त्यांच्या बरोबरच राहत. आता मग प्रवेश केला माघारी घेतल्यानं मग काय करतो आणि काय फक्त पक्षाचे एकनिष्ठ म्हणून ते त्यांचं काम करतात. राजभाऊ काँग्रेस पक्षाचे कुसगाव गाणातील काँग्रेसचा पक्ष पंचायत समिती कुसगाव राजभाऊ चव्हाण यांनी जे माघारी घेऊन ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. मनापासून आभार आणि अभिनंदन. तुम्ही चांगलं काम करणारी टीम क्रिएट आली तर नक्कीच आपल्या गावी वाढेल. मी आता सगळ्यांना विनंती केली आहे. त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या घरी गेलो होतो म्हणजे अण्णा माझा तुम्हाला शब्द आहे मी जो अपक्ष फॉर्म भरला किंवा पवार साहेबांच्याच पक्षातल्या विचारायला तुम्ही माघारी घेतोय दत्तांना ते क्लिअर झालं. अजून रमेश भाऊचे क्लिअर झालं. फक्त आता दादा टप्पळ आणि अविनाश जांभूळकर आता यांची कोणी तब्येत काय प्रत्येकाला बरोबर भारतीय जनता परिषदेचे उमेदवार आणि काही पंचायत उमेदवार आणि विजय करायचे ही गुंडाळ बांधून सगळे सहकारी आज एका विचाराने एका ताकदीने एका अधिकारी आणि त्या नगर परिषदेला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना देखील कुठेही मतभेद किंवा कुठेही अंतर न घेता करून तुम्ही सहकारी आणि आता राजूभावांनी संयुक्त मांडणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती झालाच पाहिजे हा निश्चय तुम्ही कुसगाव कामाचे जे कार्यकर्ते आहेत कारवाई केली तुमच्या सोबत आल्यामुळं कारवाई केली. आज ते तुमच्याकडे आले आता ते माझ्याकडे आले तर तुम्ही त्याच्याकडे राहू नका. परत भाजपवाल्यांना सांगा आता ते माझ्याकडे आले तर तुम्ही त्याच्याकडे राहू नका. ठीक आहे तुम्ही बघा प्रत्येक निवडणुकीच्या काळात काही परिस्थिती अनुदानाने निर्माण होत असतात. विधानसभेच्या निवडणुकीत काही आश्वासनं त्या गावातल्या मंडळींना दिली होती. वर्षभर त्यांनी पाहिलं एकही आश्वासन दिलेला शब्द ते पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांनाही आता कळलं की आपण त्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी योग्य आहोत. आपल्या गावाचा जर सर्वांनी विकास करायचा असेल तर आपल्याला जर खऱ्या अर्थानं एक सिंगल गाव ठेवायचं असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांनी तुम्ही सांगितलं काही सांगून आमच्यात घरी करायचं काम करू नका. काल बाळाभाऊ त्यांच्या घरी गेले होते पक्ष प्रवेश झालं त्यांनी वर्षभर त्यांनी शब्द देते ते काय पूर्ण केले त्यांनी त्यांना विचारलं त्यांना उत्तर देता आलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तळेगाव नगरपालिकेमध्ये सुनील शेळकेला साथ दिली तळेगावकरांनी. वडगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील शेळकेला साथ वडगावकरांनी दिली. लोणावळा नगरपालिकेमध्ये कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नव्हती. लोणावळा खंडाळाकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील शेळकेला साथ दिली आणि तीच साथ फक्त आम्ही कामाच्या जोरावरती ज्या अडीअडचणी उभं राहतो त्या विश्वासावरती
ग्रामीण भागातला माझा आंधर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ असेल या भागातले लोक साथ देतील, आम्हाला विश्वास आहे. अण्णा, यापूर्वीच जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मोदी यांना येऊन आता मुख्यमंत्री देखील सभा घेणार आहेत अशी चर्चा आहे. इथल्या स्थानिक नेतृत्वाचं कोणी ऐकत नाही, यांच्यावर काही विश्वास राहिला नाही म्हणून तर आता केंद्रीय मंत्री आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करण्याकरता घेऊन येतात. मावळच्या जनतेपुढं कुठले जरी नेते आले काही फरक झाला. लोकसभाही झाली, विधानसभा झाली आणि जिल्हा नगरपंचायत निवड झाल्या. जेव्हा मात्र त्या काळात मात्र कुठलाही केंद्रीय मंत्री तालुक्यात आला नाही. मात्र झेडपी पंचायत समितीला केंद्रीय मंत्री असं येणं काय म्हणता? लोणावळा नगरपालिकेमध्ये 4 मंत्री आणि 3 आमदार येऊन गेले तिथं. जाहीर सभेच्या निमित्तानं मोठी गोष्ट मी आहे. तुम्हाला सांगू, मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्याचे किंवा केंद्रातले नेते मंडळी मावळ तालुक्यात लक्ष घालत नाहीत. त्यांना सगळी वस्तुस्थिती किंवा परिस्थिती ते जाणून आहेत. परंतु आता हे स्वतःच्या अस्तित्वाकरता लढतायत, त्यांना लढू द्या. ते जर भारतीय जनता पक्षाचे इथले नेते जर स्वाभिमानी असतील ना, तुम्ही भांडणं लावलीत, तुम्ही विकास कामांकरता नाही आलेला, तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकरता अस्तित्वाकरता आलाय. कुसगावकरांना समोर विचारावं, किती वेळा त्या कुसगावच्या डॅम खालच्या रस्त्याचा नारळ फोडला त्यांनी. हा, किती वेळा नारळ फोडला? काम कुणी केलं? आम्ही केलं. आपण केलं ना. आज कुसगाव पाचने रस्ते जाऊन बघा. ग्रामीण भागातली आताची निवडणूक ही विकासाच्या भोवती फिरते आणि ग्रामीण भागामध्ये सुनील शेळके आणि विकास हेच बोललं जाते. मला हे सांगायचंय, ग्रामीण भागातल्या मायबाप जनतेला भारतीय जनता पक्षाचे किंवा विरोधातले मंडळी ज्या वेळेला मतं मागायला जातात त्यावेळेला त्यांना विचारावं, तुम्हाला आम्ही मतदान का करावं, तुम्ही आमच्या गावात काय कामं केली ती तरी दाखवा. त्यांना अजिबात मतदान करू नये. माझं तर खुलं आव्हान आहे, विनंती आहे. समोरच्या विरोधकांना मतदान करून तुम्ही 4 वर्ष अजून विकास कामांना पुढे तरी अडथळे निर्माण करून घ्याल, अजिबात करू नका. सुनील शेळकेला तुम्ही आमदार केलाय ना, पुढच्या 3.5 वर्षांनी हाच परत तुमच्याकडे मतं मागायला येणार आहे. त्यावेळेला जर सुनील शेळकेनं 90% तुमच्या गावातली कामं नाही केली, मलाही मतदान करू नका आणि मी सांगेन त्यालाही करू नका. पण आज मला एक वेळ संधी द्या ना माझ्या लोकांकरता. हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला अधिक ताकद, अधिक विकास कामांना गती आपल्याला मिळणार आहे. हाच माझा स्वार्थ आहे. व्यक्तिगत माझा कुठलाही स्वार्थ नाहीये. जर उद्या पंचायत समितीला माझ्या विचाराचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विजय नाही झाले, माझे आमदारकी जाणार आहे का हो? मला एकच माहिती आहे, मला जर काम करायचं असेल तर मी खासदार असतील, मी स्वतः आमदार असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचाराचे जर लोक आहेत तर कामं करायला अडचण काय? हे गावागावातल्या लोकांना सोबत बोलायला उद्या जागा राहील किंवा ते मला अधिकारानं बोलू शकतात. अण्णा, खरं तर बीजेपीनी तुमचा वापर करूनच त्यांचे नातेवाईक निवडून घेतले किंवा बिनविरोध करून घेतले. आता परत देशातील, राज्यातील वेगवेगळे मंत्री आणून त्यांचाही वापर करून घेतात का परत ते, असं वाटतं? शेवटी आता ते त्यांचा प्रचाराचा भाग झाला किंवा ते कोणाला आणायचं, कशा पद्धतीनं आश्वासनं द्यायची, हे ते त्यांचं निवडणुकीतला फॉर्म्युला ठरवतील. परंतु मी तुम्हाला सांगतो, आम्ही कुठल्याही नेत्याला तालुक्याच्या बाहेरचा मावळ तालुक्यात आणलेला विधानसभेला पाहिला नाही, तुम्ही पाहिला नाही किंवा आम्ही आणला नाही. नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकीला आणला आणि आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणणार नाही. आम्ही कामं करतो, त्या कामाच्या बदल्यात आम्ही त्यांच्याकडे फक्त मतदान मागतो. आम्ही काय आदिवासींच्या जागा आमच्या नाव करा म्हणलो का? तुम्ही आदिवासी बांधवांच्या, ठाकर समाजाच्या जागा तुमच्या नाव कशा करून घेतल्या? माझ्यावरती आरोप केले, माझ्या फायली ओपन करायच्या भाषा केल्या. फायली तयार ठेवा, मी परवा दिवशी तुमच्या पुराव्यानिशी सगळं घेऊन येतोय, काळजी करू नका. माऊली गोदावडे तालुक्यातले ज्येष्ठ नेते आहेत. काल त्यांनी मुलाखत देताना सांगितलं होतं, मावळ तालुक्याला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व बदलण्याची गरज आहे म्हणले. सगळ्या जुन्यांनी घरी बसावं अशा प्रकारचा सल्ला भाऊंनी दिलाय. आता तो त्यांचे सिनियर लोक आहेत, त्यांनी काय सल्ला द्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना काय त्यांनी दुसरे सल्ला द्यायचा ते त्यात मला त्या भानगडीत जायचं नाही. पण मी सांगतो, काल परवा आम्ही 2 दिवस पाहतोय, माऊली भाऊ दाभाडेंना मानणारा ग्रामीण भागातला जो एक मोठा वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, जो त्यांच्याशी गेले 30-40 वर्ष जोडून काम करणारा वर्ग आहे, ते सगळेजण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं काम करतायत, गावागावात बैठक घेत आहेत. आम्हाला त्याच्यात आनंद आहे.
खरं तर अण्णा बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण की महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बीजेपीमध्ये प्रवेश होतोय, मात्र मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये सरस प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे तुमचं यश मानावं का तुमचा काय यश नाहीये, हा विश्वास आहे. हा विश्वास आहे. मावळच्या वाड्या पाड्यात गावात राहणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तींचा हा सुनील शेळकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती असलेला विश्वास आहे. आम्ही आश्वासनं देऊन गप्प बसलो का? प्रत्यक्षात कृतीत कामं केली. 2 घरं जरी पडाळीवरती राहत असतील तिथपर्यंत देखील रोड पोहोचवायचं काम केलं, पाणी पोहोचवायचं काम केलं. ठीक आहे, 100% कामं कधी पूर्ण होत नसतात, परंतु सांगितलं की जसं सुनील शेळकेला तुम्ही आमदार केलं तसं जिल्हा परिषद पंचायत समितीला सुनील शेळकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि स्वाभिमानी पक्षाच्या विचाराचा उमेदवार तुम्ही विजय करा. आम्हाला कामं करायला अधिक गती मिळेल, अधिक संधी मिळेल, हेच आमचं मागणं आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.